नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, पौष्टिक आणि बनवायला तर एकदम सोपी अशी कारळ्याची चटणी. याला काही ठिकाणी खुरसणे असेही म्हणतात. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर हा पारंपरिक पदार्थ असल्यामुळे कारळे कसे असतात ते काहींना माहीत नाहीये. तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कारळे असतात. किराणा मालाच्या दुकानामध्ये कारळे किंवा खुरसणे मागायचे सहज मिळून जातात. तर इथे मी 1 वाटी कारळे घेतलेले आहेत. तर हे कारळे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. मंद आचेवर साधारणतः आपल्याला 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचे आहे. एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं, आपली जी चटणी तयार होणार आहे ती एकदम स्वादिष्ट अशी तयार होणार आहे. खरपूस असे कारळे भाजून झाल्यानंतर 2 चमचे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिट आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे जिरे घेतलेले आहे, तेही आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जिरे भाजून झाल्यानंतर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि तो मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण परतून घेतल्यामुळे काय होतं की त्यातला तो थोडा जो उग्र वास असतो तो निघून जातो. त्यासाठी 1 मिनिट आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे कारळे, त्यानंतर जिरे, त्यानंतर खोबरं आणि लसूण ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी काय केलं आहे की 2 बॅचेसमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे, कारण मी इथे छोटं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे. जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरलं तर एका बॅचमध्येही तुमची चटणी व्यवस्थित अशी तयार होईल. अशा प्रकारे आपली गावरान पद्धतीची कारळ्याची चटणी इथे तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहा. मला कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशी तयार झालेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल, जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.